पण त्यावेळी बाबांनी देखील लढा दिलेला होता अशा त्या काळात भ्रष्टाचार जो काही होत होता किंवा त्यांना निदर्शनात आला त्यावेळी? ॲक्च्युली ते ना खूप तापट होते, ते माझ्या कळतच असेल. तर त्यांनी राजीनामाच दिला होता पदाचा आणि मग त्यानंतर म्हाडा अधिकारी होते त्या काळात ते? म्हाडाचे टॉप अधिकारी होते. म्हणजे आम्हाला अशी लाल दिव्याची गाडी, मी नेहमी रेस्ट हाऊसेसमध्ये बाबांबरोबर राहायचे. बरं. 8 जिल्हे होते त्यांच्या खाली, हाताखाली. बरं. तर नेहमी पोलीसची जीप पुढे मागे अशा थाटातच आम्ही वाढलो. आणि त्यानंतर राजीनामा दिल्यानंतर आमच्याकडे काहीच नव्हतं ना, बँक बॅलन्सेस नाही, काही नाही. आई गृहिणी होती, तर तिने लायब्ररियनचा कोर्स केला आणि ते एका गव्हर्नमेंट लायब्ररीमध्ये लायब्ररियन म्हणून लागली. 500 रुपये महिन्यावर आमचं घर चालायचं. बापरे. आणि म्हणजे कोणाचे वापरलेले कपडे आम्ही विकत घेऊन घालायचो. इतकी परिस्थिती आमची वाईट होती. पण तत्व आमच्यापैकी चौघांपैकी कोणीही सोडली नाही. आणि नशिबाने मला जे लग्न झाल्यानंतर जे कुटुंब मिळालं तेही अगदी तसंच होतं. म्हणजे